चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय. वाव, मला सुद्धा खेळायचंय आत्ता. लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा. मी पण डाउनलोड करतेय. तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गणेश चतुर्थी. गणपती बाप्पाचा हा उत्सव येणारच होता आणि गट्टू चिंकीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तसं तर ते दरवर्षीच या उत्सवाची वाट पाहायचे, पण यावर्षी काही विशेष होतं. आई आणि बाबा दोघांनीही त्यांना घराच्या डेकोरेशनची पूर्ण जबाबदारी दिली होती. यावेळी आम्हाला असं वाटतं की गट्टू आणि चिंकीनेच ठरवावं की गणपती बाप्पाचं स्वागत कसं करायचं ते. बघूया तुम्ही दोघं या वेळेला गणपती उत्सव कसा लक्षात राहील असा करताय ते. वा, थँक्यू आई बाबा. ह्या वर्षी आम्ही एकदम वेगळं आणि खूप खास करणार आहे. हो चिंकी, खूप मजा येईल. आई बाबांच्या डिसिजन नंतर दोन्ही मुलांनी आपलं मिशन गणपती हे सुरू केलं. प्लॅनिंग, स्केचिंग, लिस्ट मेकिंग एकदम प्रोफेशनल स्टाईल मध्ये. सगळ्यात अगोदर चिंकीने आपलं कलरफुल आर्ट बुक काढलं, ज्यात ती वेगवेगळे डेकोरेशन्स आयडिया ड्रॉ करायची. गट्टूने लॅपटॉप उघडला आणि दोघांनी इंटरनेटवर गणपती डेकोरेशन थीम शोधायला सुरुवात केली. हे बघ गट्टू, ही फुलांची रांगोळी किती सुंदर दिसतीये ना. जर आपल्याला हे कागदापासून बनवायचं असेल तर आपल्याला पिवळा आणि पांढरी फुलं लागतील. आणि ही बॅकड्रॉपची आयडिया ही मस्त आहे. इको फ्रेंडली पेपर वापरून श्री गणेशायन महा लिहून मागे चिटकवूयात. पूर्ण 1 तासापर्यंत ब्रेनस्टॉर्मिंग चालू राहिलं. प्रत्येक थीम, प्रत्येक आयटमवर डिस्कस करून ते एक मास्टर चेकलिस्ट करू लागले. फ्लॉवर्स, फेरी लाईट्स, रंगोली पावडर, तोरण, इको पेपर, ग्लू, ग्लिटर, टेप्स, आणखीही बरंच काही. बस, आता उद्या शाळेनंतर डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊया आणि ह्या यादीप्रमाणे सगळं घेऊन येऊया. आणि आईकडून पैसेही उद्याच घेऊया. टीम गट्टू चिंकी इन ॲक्शन. दुसऱ्या दिवशी शाळेतून बाहेर पडल्यावर गट्टू चिंकीने आपल्या बॅग्स घरी न ठेवता थेट बाजाराचाच रस्ता धरला. हातात आपली चेकलिस्ट होती आणि डोळ्यात डेकोरेशनचं स्वप्न. आधी फुलं घेऊया. चिंकी, ही गुलाबाची फुलं किती ताजी दिसतात ना. हो दादा, ही केशरी आणि पिवळी फुलं 1 किलो हवी आहेत. गणपतीसाठी हवी आहेत. डिस्काउंट द्याल ना. अरे, मुलांसाठी तर एकदम स्पेशल रेट लावलाय. कधी प्राइस बार्गेन, कधी रंग निवडणं, कधी स्टॉल्सचे बेंच भटकणे. सगळं काही इतकं मजेदार होतं की त्यांना वेळेचंही भान राहिलं नाही. चिंकी एका स्टोअरवर फॅन्सी पेपर आणि ग्लिटर्स बघून थांबली. गट्टू, हा गोल्डन ग्लिटर तर आपल्या बॅकड्रॉप साठी एकदम परफेक्ट आहे. आणि हे बॅटरी ऑपरेटेड LED लाईट्सही घेऊया. सेफही आहे आणि चमक सुद्धा मस्त आहे. जोपर्यंत सगळी शॉपिंग संपली, गट्टू आणि चिंकीच्या हातामध्ये 4 थैल्या आणि चेहऱ्यावर पूर्ण समाधान होतं. जेव्हा दोघे घरी परतत होते तेव्हा बिल्डिंगच्या खाली त्यांना मॉन्टी भेटतो. हाय, तुम्ही गणपतीची तयारी करताय का रे? हो, आम्ही दरवर्षी साजरा करतो. तुझी इच्छा असेल तर तू सुद्धा आज रात्री डेकोरेशनला येऊ शकतो. वाव, नक्कीच येईन. ओके, बाय, भेटूया रात्री. एवढं बोलून गट्टू चिंकी निघून जातात आणि मॉन्टीच्या डोक्यात काहीतरी उद्योग करण्याचा प्लॅन चालला होता. रात्री गट्टू, चिंकी, मॉन्टी आणि त्यांच्या इतर मित्रांनी मिळून डेकोरेशन सुरू केलं. लाईट्स लावणं, फुलांचे तोरण बनवणं, प्लॅटफॉर्मला सजवणं, सगळं काही एका टीमवर्क प्रमाणे होत होतं. मी ही LED स्ट्रिप त्या कोपऱ्यातून चालू करतो. आणि मी ही फुलांची माळ वॉलपेपरवर स्टिक करते. मॉन्टी थोडा नॉटी निघाला. त्याने विचार केला, जरा मस्ती करूया. पण मॉन्टीचा प्लॅन त्याच्यावरच भारी पडला. जशी त्याने स्ट्रिंग खेचली, सगळ्या माळा त्याच्या डोक्यात पडल्या आणि त्यासोबत पेटल्सही. मी तर पूर्ण फ्लॉवर मॅन बनून गेलो. अरे मॉन्टी, हे तर पूजेचं डेकोरेशन आहे.
एप्रिल फूलचा नाही. सॉरी गाईज, मी फक्त मजा करत होतो. पुढे आता फुल सिरियस. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं रेडी होतं. चिंकी आणि पिंकी दोघी रांगोळी काढत होत्या आणि गट्टू आणि मॉन्टी मूर्ती घ्यायला गेले होते. चिंकी, जर आपण पांढऱ्या पाकळ्या ह्या जर मध्ये ठेवल्या तर ते एकदम कमळासारख्या दिसतील. वाव, तू तर एकदम रांगोळी आर्टिस्ट झालीस. तेवढ्या दरवाजातून ढोल ताशांचा आवाज आला. चिंकी आणि सगळी मुलं गेटपर्यंत धावत गेली तर पाहिलं गट्टू, मॉन्टी आणि बाबा गणपतीच्या मूर्तीसोबत येत आहेत. अरे वा गट्टू, बाप्पाची मूर्ती तर खूपच सुंदर आहे. आई सुद्धा गट्टूच्या मूर्ती सिलेक्शन वरती खूपच इम्प्रेस झालेली दिसत होती. सगळी मुलं आणि शेजारी बाप्पाच्या स्वागतासाठी हात जोडून उभे होते आणि सोबतच सगळे जोर जोरात म्हणू लागले, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. सगळी कॉलनी त्यांच्या आवाजाने अगदी दुमदुमून गेली. रंग, रौनक आणि भक्तीचा एक वेगळाच माहोल झाला. मूर्तीची स्थापना झाल्यानंतर आरती सुरू झाली. घरात घंटी, मंजिरा आणि धुपाचा सुगंध दरवळला. जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा, माता जाकी पार्वती, पिता महादेवा. मुलांनो, आरतीनंतर सगळ्यांना प्रसाद मिळेल. आणि हो, मोदक तयार आहेत. आईने सगळ्यांना गरमागरम मोदक सर्व केले आणि सगळ्या मुलांनी सोबतच यम बोललं. काकू, मी तर एवढे टेस्टी मोदक पहिल्यांदाच खातोय. याला म्हणतात गणपती स्पेशल खास पदार्थ. प्रत्येक मोदकासोबत गोडवा वाढतच गेला आणि पूजेचा आनंदही. रात्र झाल्यावर सगळे पाहुणे गेले, पण गट्टू, चिंकी, मॉन्टी आणि इतर मित्र सगळ्यांचा जोश अजूनही तसाच होता. पण मॉन्टीची नजर तर टेस्टी मोदकांवरच होती आणि तो लपून छपून गणपतीच्या समोर ठेवलेले टेस्टी मोदक खात होता. अरे मित्रांनो, ते बघा, गणपती बाप्पाचा उंदीर मामा लपून मोदक खातोय. आज तर खरंच बाप्पाच्या येण्याने वेगळीच चमक आलीये. बाप्पा सोबतचं हे खास नातं दरवर्षी असंच वाढत जाओ. भजन, मैत्री आणि डिव्होशनचा हा मेळ सगळ्यांच्या मनाला स्पर्शून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जनाची सुरुवात झाली. गणपती बाप्पाला वाजत गाजत सोसायटीच्या टँक पर्यंत नेण्यात येत होतं. बंटी, तू मूर्ती दुसऱ्या बाजूने नीट पकड, बॅलन्स नीट ठेव. पिंकी आणि मी उदबत्ती आणि फुले घेऊन येतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. ढोल, ताशा आणि नाच गाणं आणि लोकांचा उत्साह. सगळीकडे एक वेगळीच एनर्जी होती. कॉलनीच्या सगळ्या कोपऱ्यातनं लोक एकत्र येऊन मिरवणुकीत सहभागी झाले. ही तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट मेमरी आहे. विसर्जनाच्या वेळेस गट्टू आणि चिंकीने बाप्पाला प्रेमाने बघितलं. मग गणपती बाप्पा मोरयाच्या जयकारामध्ये त्यांनी गणपतीची मूर्ती विसर्जित केली. गट्टू, चिंकीने ज्या प्रकारे पूर्ण सणाची तयारी केली होती त्याने आई आणि बाबा दोघेही खूप खुश होते. शाबास मुलांनो, तुम्ही या वर्षीचा गणेशोत्सव अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला. आणि मॉन्टीनेही सगळ्यांचं मन जिंकलं. हे ऐकून गट्टू, चिंकी आणि मॉन्टीचा चेहराही खुलला. पण मॉन्टीच्या खोड्या कमी नाही झाल्यात. ते तर आहेच. गणपती बाप्पा मोरया.